केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग संभाजीनगरमध्ये येणार आहेत. दुपारच्या सत्रामध्ये वाहतुकीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. महाराणा प्रताप यांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार आहे. भारताचे केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावरती येत असून ते सिडको प्लेस येथे होणाऱ्या शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. विजय, आज राजनाथ सिंग यांचा संभाजीनगर दौरा असणार आहे. काय नेमकं या दौऱ्यामध्ये असेल? नक्की त्याचे जर पाहिलं तर भारताचे केंद्रीय संरक्षण मंत्री जे आहेत राजनाथ सिंह हे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको कॅनॉट प्लेस जे आहे त्या ठिकाणी शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं जे आहे ते अनावरण त्यांच्या हस्ते असणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये जे आहे ते हे अनावरण असणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे आहे ते विविध मार्ग जे आहे ते बंद करण्यात आले. त्यासाठी पर्याय मार्ग देखील जे आहे ते काढण्यात आलेले आहे. यामध्ये जर पाहिलं गेलं त्याच्या पार्श्वभूमीवरती दुपारी 1 वाजेपासून तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत जे आहे ते रामगिरी हॉटेल जे आहे ते मार्ग जो आहे तो बंद असणार आहे. त्याचबरोबर शिस्त्या मार्ग आणि सिडको मार्ग जो आहे तो देखील बंद असणार आहे. तर सपना मोजो आणि एजबीआय कॉर्नर जे आहे तो परिसर देखील बंद असणार आहे. याऐवजी पर्याय मार्ग म्हणून रामगिरी हॉटेल तर जळगाव टी जे आहे ते सिग्नल सुरू ठेवण्यात आले आहे. सप्तशृंगी चौक महाविद्यालय आहे या ठिकाणाहून जे आहे ती संपूर्ण वाहतूक आता बदलण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर केंद्रीय संरक्षण मंत्र्यांसोबत आता मुख्यमंत्री देखील या कार्यक्रमाला जे आहे ते उपस्थित असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील परजिल्ह्यातून देखील नागरिक जे आहे ते मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असण्याचा अंदाज जो आहे तो पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे. अगदी धन्यवाद विजय. आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले तपशील जाणून घेऊ.